अनुष्का, आपण अनेकदा असं म्हणतो ना की गृहिणी म्हणजे फक्त घर आणि कुटुंब एवढंच. पण आजच्या आपल्या गेस्टनी या सर्व गोष्टींची एक कल्पनाच बदलून टाकली आहे. एक्झॅक्टली. आणि आज हॉटस्पॉटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत रोहिणी अमराळे हिला. आणि ही होममेड केक्स बनवते, होममेड बिस्किट बनवते आणि मल्टीग्रेन बिस्किट ही तिची USP आहे. म्हणजे फक्त टेस्ट नाही तर हेल्थ सुद्धा इथे येते. करेक्ट. आणि असे वेगवेगळ्या चवीचे जे केक आहेत ते तुमच्या बर्थडेला एक स्पेशल काय म्हणतात त्याला, स्पेशल एक छान लुक देतात, किंवा एक बर्थडे तुमचा खास होऊन जातो जर तुमच्या आवडीची थीम असेल आणि आवडीचा केक असेल तर. तर अशीच केक क्वीन म्हणूयात रोहिणीला. अगदी. तर केक क्वीन हा आजचा आपला हॉटस्पॉट आहे. सो रोहिणीशी गप्पा मारूयात. आजचा एपिसोड सुरू होण्याच्या आधी मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगते की आधी आपल्या हॉटस्पॉट चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंतर आपला पूर्ण व्हिडिओ बघा. राईट. आणि हा केकचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करायला विसरू नका. सो Yes. आजच्या हॉटस्पॉटला सुरुवात होतीये. तर रोहिणीताई, तुम्ही गृहिणी आहात आणि सर्व घर सांभाळून तुम्ही या केक आणि बेकिंग या क्षेत्रात कशा आलात? हा व्यवसाय कसा या व्यवसायाला कशी सुरुवात केली? ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, छोटी छोटी ती माझ्यापेक्षा, पण तिला सोबत कोणतरी हवी होती म्हणून तिने मला फोर्स केला की आपण शिकूयात, बार्बी डॉल वगैरे शिकता येईल म्हणून. मग मी आणि तिनेच माझं ऍडमिशन केलं आणि आम्ही दोघींनी हा क्लास केला. तर तो त्यावेळी माझे क्लासचे 4-4.5 हजार होते फीस. तर मग सगळ्यांना असं वाटलं, अरे हा एक दिवसात ते 4-4.5 हजार रुपये वाया गेले, काय शिकले तुम्ही एका दिवसामध्ये. मग ते जरा कुठेतरी थोडस हे वाटलं की अरे आपण एवढं शिकलो आणि ते वाया जाऊ नये. म्हणून मग मी सगळ्या म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडचे आणि इकडच्यांचे सगळ्या घरच्यांचे केक, बर्थडेला त्यांना काय गिफ्ट द्यायचं तर सगळ्यांना केक, आमच्या घरातले छोटे मुलं वगैरे सगळ्यांना केक बनवायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या बर्थडेला जे जे यायचे तर त्यांना ते केक खायला आवडायचे आणि मग त्यांनी तिकडनं ऑर्डर द्यायला सुरुवात केली. सगळ्यात पहिली माझी मैत्रीण आहे शुभांगी म्हणून सुकाळे, तर तिने मला अगदी विश्वासाने की माझ्या मुलाचा केक तू करायचा. किती छान. कोणीतरी असं एक लागतं आपल्याला पुश करायला. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात सपोर्टिव्ह मैत्रिणीच ठरल्यात माझ्या. मस्त. त्यामुळे तिथून मग हळूहळू सुरुवात झाली मैत्रिणींपासून. आता असे बरेच ग्रुप आहेत की ते ग्रुप मला सोडून कुठेच जात नाही. तर जवळपास मला 10 ते 11 वर्ष झाले मी याच ह्याच्यामध्ये. आणि माझे जे कस्टमर आहेत ते सुद्धा कंटिन्यू 10-11 वर्षापासून ते आजही माझ्याकडेच आहेत. किती छान. म्हणजे मस्त. आणि आपण ही व्हरायटी देतो. ओके. म्हणजे मी बेकिंगचा क्लास केला, पण मी पूर्वी म्हणजे लग्नाच्या आधी माझं हे झालं होतं, सिरॅमिक पेंटिंगचा कोर्स झाला होता. मग मी त्या ह्याच्याने मग मी जरा युट्यूब वरती व्हिडिओज वगैरे सर्च करून थोडंसं फॉन्डंट क्रिएशन करायला सुरुवात केली. आणि मग फॉन्डंट असं खाल्लं जात नाही म्हणून मग मी लोकांना आयसिंगचा केक आणि त्याच्यावरती क्रिएशन हे फॉन्डंटचा असं सेमी फॉन्डंट केक आपण देतो, तर ते लोकांना आवडायला लागलं. मग तेव्हापासून मग ते क्रिएशन अजून एक माझं वाढलं गेलं की सांगताना समोर सांगायचं की बाबा ह्याला हे गोष्टी आवडतायत. मग असं समोरच्याची आवड मग ती केकवर उतरवायला सुरुवात झाली. मुळात तुम्ही क्रिएटिव्ह आहात. आपण बघतोच आहे की घरात एवढे सुंदर सुंदर पेंटिंग्स लावले, त्यातून क्रिएटिव्हिटी दिसून येते. आवडतं आणि छान वाटतं. पहिली सुरुवातीला थोडीशी भीती वाटते की अरे हे जमेल ना, पण नाही आपण बघूया, ट्राय करायला काय हरकत आहे. पण म्हणजे की जमलं जातं आणि मग तो झाल्यावरती आनंद आणि शिवाय समोरच्याचा रिप्लाय हा मला खूप महत्वाचा राहतो की काय. तर मला समोर म्हणजे नेहमी असे की कोणाचा तरी नवरा वगैरे किंवा सासू सासरे हे केक जास्ती खात नाहीत, म्हणजे नाही का आपण मोस्टली आयसिंगचे केक किंवा काय, पण त्यांचा रिप्लाय अगदी यायचा की आमच्याकडे केक खायचे नाही पण तुझा केक अगदी आवडीने खाल्ला. आणि एक म्हणजे ग्रुप आहे नुरी म्हणून माझी मैत्रीण आहे, तर त्यांचा पूर्ण बीना रश्मी वगैरे ते, तर ते बीना पाटील आहेत, तिने मला एकदा खूपच सुंदर म्हणजे रिप्लाय दिला होता की रोहिणी तुझे केक खूपच सुंदर असतात आणि या सगळ्यातनं तुझे कष्ट सगळे दिसून येतात. अगदी अगदी म्हणजे मला अशा फीडबॅकनी ना आणखीन उत्साह होतो, काम येतो आपल्याला, काम करायचं आणखीन छान द्यायचं, छान वाटतं. आणि माझी म्हणजे आई जी आहे तर ती अगदी मला खूप या बाबतीत सपोर्टिव्ह आहे की मला काही शिकायचं झालं तर तिचा नेहमी सपोर्ट असतो की हा हे शिकायचंय, फी किती आहे, मग ती माझी फीस पासून सगळं. माझा पहिला म्हणजे हे ब्लेंडर तिनेच मला दिला की आयसिंगचा. आणि म्हणजे काय आता पण तिला जर काय म्हंटल मला हे शिकायचंय ते शिकायचंय
मला शिकायची सुद्धा आवड आहे. त्याच्यामुळे जरी मी पहिले म्हणजे आता नंतर रेकी शिकले, त्याच्यानंतर एंजलचा ग्रँड मास्टर कोर्स अरे केला. वा. त्यातही अगदी आईनी की बाबा हे शिकायचंय, हाच शिक म्हणून ती लगेच तयार असते. किती छान. म्हणजे एक सपोर्टिव्ह फॅमिली Supportive. सुद्धा खूप अगदी, मॅटर अगदी. करते हो 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 सक्सेसफुल व्यावसायिक होण्यासाठी, नाही का? हो हो अगदी. त्याच्यामुळे छान झाली सुरुवात, तर छान मस्त. झाली. आणि माझ्या सासूबाई होत्या, तर त्यांचं लोकमान्य बँकेमध्ये अकाउंट होतं. मग त्या लोकांनी कॉम्पिटिशन ठेवली होती त्यांची छोटीशी. तर माझ्या सासूबाई मला न सांगताच नाव दिलं की हा. तू जा आणि तू करशील हे वा. सगळं. हम्म. तर म्हटलं अरे ह्यांनी नाव दिलंय, आपल्याला जमेल का? मग मी गव्हाचे केक करते, तर मग म्हटलं चला आपण वेगळं काहीतरी देऊयात. जर कॉम्पिटिशन मध्ये उतरायचंय तर आपण हो, वेगळं काहीतरी 100% आलंच पाहिजे. त्यावेळी क्रिसमसचे दिवस होते, तर मग मी क्रिसमसची थीम केली होती. अच्छा. मग त्या केकला तो सांताचा त्या चेहरा असा काढला होता, कडेने ट्रीज वगैरे काढले होते. आणि गव्हाच्या केकवरती गुलकंद आणि मधानी ते सगळं म्हणजे जे लेअर देतात आयसिंग हो, वरती, हो. तर तो लेअर मी त्याच्याने दिला होता. आणि नंतर मी पेपरमध्ये ऍड वाचली की 600 केक म्हणजे 600 हे Entries हा होत्या. हा हा. त्याच्यामध्ये मी विषय सोडून दिला. 600 म्हटल्यावर आपण कुठल्या कुठे असं. मग नंतर त्यांचा फोन आला की बाबा तुम्ही येताय ना, म्हणलं चला आपण भाग घेतलाय तर सासूबाईंबरोबर जाऊयात. म्हणून आम्ही दोघी अगदी बसलो आणि मग तिथे म्हटलं की आपल्या या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये एक सगळ्यात आकर्षक केक ठरलाय तो रोहिणी आमराळे. वाह, क्या बात है. की मला म्हणजे विश्वासच, मी अशी एकदम हे होऊनच उठले की मस्त. रोहिणी आमराळे यायला होतं. तर अगदी तो क्षण माझ्यासाठी खूप 600 मध्ये हा, पहिला अगदी. नंबर येणं म्हणजे छान. आणि त्यानंतर पण माझे मोठे धीर आहेत प्रकाश आमराळे, तर त्यांनी एक वर्ल्ड ऑफ व्हेज म्हणून हॉटेल आहे शिवाजीनगर मध्ये, तर तिथे पण कॉम्पिटिशन होती. तर त्यांनी मला विश्वास दाखवला की रोहिणी मला असं वाटतं की तू त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घे. तिथे असं केक असं काही नव्हतं, पण तुम्ही काही तुमचं जे बेस्ट आहे ते तुम्ही काही बनवू, कुठली डिश बनवू शकता असं म्हणून मग तिथे पण मग मी हाच केक केला होता. तर तिथे सुद्धा 75 मध्ये 3रा नंबर आला. त्यांनी असे 2 प्रकारचे कॉम्पिटिशन घेतले होते. एक असं ड्राय इन्ग्रेडियंट्स असे दिलं होतं सगळं रॉ, की त्याच्यातनं तुम्ही एक 15 मिनिटांमध्ये काहीतरी बनवायचं, आणि दुसरं जे आहे ते आपलं केक. मग ते सगळं तिथे लेडीज जास्ती होत्या. मग तिथे मग मी असं हातामध्ये सगळीकडे, इकडे लॅपटॉप, इकडे झाडू, इकडे असं ती एक फॉन्डंट क्रिएशन मधनं वरती, तर तोही केक अगदी सगळ्यांना आवडला गेला. तर ह्या 2 गोष्टींमुळे आपलं म्हणजे त्याला थोडासा कॉन्फिडन्स आला की नाही आपण काहीतरी करतोय आणि म्हणजे आपण हे करू शकतोय असं. आणि मेन म्हणजे समोरच्याची आवड जी आहे तर ती बघून मला अगदी छान वाटतं की याच्यातनं म्हणजे असं रिप्लाय माझा असा कधीच आला नाही की बाबा त्रास झालाय किंवा केकला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे, असं कधीच झालं नाही. जे मी घरी करायचे तशीच ऑर्डर बाहेर. शेवटी ती होममेड केकची एक वेगळीच काय म्हणतात हायजीन मेंटेन होतं त्याच्यामध्ये, आणि अगदी चव वेगळी असते, चव वेगळी असते. आणि आपण आयसिंग कमी वापरतो बाहेर आयसिंग, आणि कस्टमाइज सुद्धा तुम्ही करून देता ना, की जर गोड कमी हवं असेल कोणाला तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही. मी म्हणजे एक तर मी असा केक दिला होता की ज्याच्यामध्ये त्यांना साखरही नको होती आणि गुळही नको होता. मग तो फक्त खजूर आणि मध घालून तो केक बनवला होता. तर त्यांनाही अगदीच आणि मिल्कमेडच्या ऐवजी खवा वापरला होता आपण, त्यामुळे साखर हे कुठेच येत नाही. तर तुमची USP केक आहे आणि कुकीज आहेत, तेही गव्हापासून बनलेले किंवा ओट्स, मल्टीग्रेन या सर्वांपासून बनलेले असतात. तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर ती कशी द्यावी? माझा नंबर आहे 96655844. फक्त मला आधी जर ऑर्डर सांगितली तर मी ऑर्डर वाईजच हे सगळं बनवते फ्रेश. म्हणजे आपण कुकीज जर उद्या द्यायच्यात तर त्या आदल्या दिवशी रात्री मी फ्रेश बनवून देऊ शकते. त्यामध्ये व्हरायटीज काय काय येतात? आपण गव्हाच्या कुकीज पण करतो, आणि मग ज्याला म्हणजे मल्टीग्रेनचे पण ओट्स वगैरे सगळं घालून, ज्वारी, ओट्स, परत गहू, रवा ते सगळं घालून पण कुकीज करतो. कोणाला साखरेच्या लागतात तर साखरेच्या देतो, ज्याला नको त्याला गुळाच्या कुकीज, अशा 2 प्रकारच्या कुकीज करतो. चॉकलेट जर कोणाला पाहिजे असेल तर मग चॉकलेट कुकीज पण करतो आपण. मग ह्या म्हणजे हे सगळं जे कुकीज तर मी करायचे तर ते लोकांना इतकं आवडायला लागलं, आणि आपलं म्हणजे
पहिल्या घासातच तुम्हाला जे तुपाची आणि अमूल बटरची जी चव अगदी range म्हणजे आहे, आम्ही आता आल्या हा, टेस्ट अगदी. केली इतकी सुंदर होती अगदी. हा मस्त होती. तर त्यामुळे मग बाहेर असं कधी कुणाला पेशंट वगैरे असेल त्यांना भेटायला जायचंय, मग बाहेरचे पदार्थ मोस्टली हो. आपण त्यांना खायचे नसतात की बेकरी आयटम बरोबर. परत बिस्किट्स वगैरे. तर मग मला अगदीच आवर्जून सांगून की तुझं गुळाचा केक आणि गुळाच्या कुकीज ह्या वा. करून ठेव म्हणून अर्धा किलो ऑर्डर छान. देऊन जातात. मस्त. हो तर छान म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी अगदी आवडण्यासारखी बिनधास्त, गोष्ट हो, आहे. हो. जे माझी मुलं खातात तेच मी त्याच गोष्टी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे अगदी निर्धास्त कोणी खाऊ शकतंय. हो, हो. तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर इथे खाली नंबर डिस्प्ले केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा रोहिणीताईंचा नंबर दिलेला आहे. तर फटाफट फोन उचला आणि ऑर्डर करा. रोहिणीताई, घर, कुटुंब आणि हा स्वतःचा व्यवसाय हे सगळं सांभाळताना तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं हँडल करता? आणि जे आपले हा व्हिडिओ बघतायत आणि जे ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्या? म्हणजे मला तर म्हणजे 2 मुलं आहेत माझी, तर त्यांचं कॉलेज, कोणाची स्कूल असायची, त्यांचे टिफिन असायचे. मग टायमिंग ऍडजस्ट होत नव्हता. मग आपलं लवकर काम करून दुपारच्या वेळेत किंवा मग रात्री जरा थोडंसं लवकर करून रात्रीच्या वेळेमध्ये असं 2 ह्याच्यामध्ये मी मॅनेज केलं. घरातून पण तसं मला खूप छान सपोर्ट आला. मुलांनाही कळतं की आई ऑर्डर करतेय, मग आपलं स्वयंपाक करून ठेवला की त्यांचे ते म्हणजे घेऊन खातात. आणि म्हणजे माझा सगळा असा रिस्पॉन्स बघितला माझ्या मिस्टरांनी की अरे हिला ऑर्डर येत आहेत सगळं छान, नाही का? आणि मी म्हणजे कंप्लेंट कोणाचीच आली नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी अगदी ते पण खूप छान सपोर्ट करतात. काही वस्तू लागल्या किंवा काही ऑर्डर अशा क्रिएटिव्ह असल्या की आपल्याला ऐन टायमाला काही गोष्टी आणाव्या लागतात, तर त्यावेळी अगदीच त्यांना मला मदत करतात खूप छान. किंवा कुठे असं आता लांबच्या आपल्याला आंबेगाव वगैरे या साईड वरून पण ऑर्डर येतात, तर मग आपण काहींचे प्रॉब्लेम्स असतात की बाबा घरात फंक्शन असतं त्यांचं, तर मग आम्ही मधल्या रस्त्यापर्यंत येतो. तर मग माझ्या मोस्टली मैत्रिणी जास्ती असल्यामुळे मग आम्ही मधल्या रस्त्यापर्यंत त्यांना नेऊन पोहोचत करतो. कारण ते डंजो वगैरे केला की ती लोक कधी नेतात नीट हँडल करणं, तो प्रॉब्लेम मला आला होता एकदा दोनदा. त्याच्यामुळे मी आपण जे केलंय समोरच्याला प्रेझेंट हाताने दिलेलंच कधी पण. हो, अगदी. त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच्याकडेच ऑर्डर पोस्ट करतो. आणि हे जे आपले जे व्ह्युअर्स आहेत ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांच्यासाठी काय टिप्स द्याल? म्हणजे ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे तर त्यांनी आपलं वर्कशॉप पण असतं. 2 दिवसाचं वर्कशॉप असतं. पहिल्या दिवशी आपण त्यांच्याकडनं सगळ्या प्रकारचे केक करून घेतो आणि दुसऱ्या दिवशी जर त्यांची काही क्वेरीज असतील किंवा आयसिंगची प्रॅक्टिस असेल तर ती सुद्धा दुसऱ्या दिवशी आपण करून घेतो. त्यानंतर ज्यांना याच्यामध्ये पूर्ण उतरायचंय, बिझनेस करायचा आहे, तर त्यांनी सुरुवातीला प्रॅक्टिस करणं तर खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस जर केली तर हळूहळू तुमचा शेप क्लिअर होतो. तुम्हाला तुमचे जे फिगर्स आहेत त्या सगळ्या यायला सुरुवात होती, नोझल्स वगैरे सगळे वापरून. तर ते जर ठेवलं तर अगदीच छान आहे म्हणजे. आणि हा बिझनेस तुम्हाला घर सगळं सांभाळून करता येतोय. बरोबर. सुरुवातीला कुकरमध्ये किंवा मग एखाद्या कढाईमध्ये तुम्ही झाकून जरी केक केला तरी सुरुवात छोट्या ह्याच्यातनं केली तरी चालती. कारण काहींकडे मायक्रोवेव्ह नसतो. तर अगदी छान म्हणजे गॅसवरती वगैरे अगदी छान होतो केक. मोठे केक असतील तर ते कढाईमध्ये पण होतात आणि छोट्या केकला कुकरमध्ये पण अगदी आरामशीर केक होतात. छोटीशी सुरुवात झाली, मग कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही तुमचं ओव्हन वगैरे घेऊन पुढे बिझनेस वाढवू शकता. पण हा अगदी घरातला बिझनेस आहे आणि हायजीन जर आपण ठेवलं की बाबा काहींना आता साखर नको असती, पण मग ती आपण स्ट्रिक्टली ती साखर वापरायचीच नाही. मग ते लोकांचा पण आपल्याविषयी विश्वास निर्माण होतो की नाही ही आपल्यासाठी. म्हणजे माझं आता तेच झालंय की विश्वास खूप झालाय. बरोबर. की रोहिणीकडे केक दिला की निर्धास्त खायचा असं. छान असतं. तर तसं जर केलं, तुम्ही प्रामाणिक राहिला तर कुठल्याही बिझनेस मध्ये तुम्ही रुळू शकता. 100%. तर तुम्हाला तुमच्या एवढ्या ऑर्डर्स येतात तुम्हाला कुकीजच्या किंवा केकच्या, तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना एखादी खास ट्रिक काय सांगाल तुम्ही केक परफेक्ट बनण्यासाठी? केक परफेक्ट बनण्यासाठी त्याचं जे म्हणजे गव्हाचा केक असेल तर तो व्यवस्थित चाळला पाहिजे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा
किंवा त्याला जे आपण तूप किंवा बटर वापरतो तेही मेजरमेंट वाईज घातलं पाहिजे. परफेक्ट मेजरमेंट असेल तर तुमचा केक फसणारच नाही. बरं. आणि कुकीजला सुद्धा तसंच आहे सेम. अमूल बटर किंवा तूप वगैरे हे सगळं वापरलं आणि तुम्ही त्याला पण बेकिंग पावडर वापरतो आपण, तर हे सगळं मेजरमेंट वगैरे मेजरमेंट मध्ये असेल तर कुकीज पण अगदी छान होतात. म्हणजे आणि गुळाच्या कुकीज पण तुम्ही खाल्ला तर तुम्हाला कळणारही नाही त्या गुळाचं खातात. हो, एवढं सुंदर होतंय सगळं. आणि हे किती दिवस टिकतात कुकीज? या कुकीज महिनाभर तर आरामशीर तुम्ही एअर टाईट मध्ये ठेवला, एखादी काचेची बरणी वगैरे केली आणि एअर टाईट बरणी मध्ये ठेवल्या तर माझ्या महिना कुकीज अगदी छान राहतात. छान, मस्त. आणि ते ओट्स वगैरे टाकले आतमध्ये तर त्या क्रिस्पी पण लागतात, म्हणजे छान क्रंची आणि असं क्रिस्पी येतं जरा. हो. तर इतके वर्ष तुम्ही केक बनवताय, ऑर्डर्स घेताय, कुकीज करताय, तर असा कुठला असा अनुभव आहे का जो लक्षात राहिला आणि ते ऐकून त्यांची प्रतिक्रिया ऐकून असं वाटलं मी जे करताय ते योग्यच आहे? एक म्हणजे एक फ्रेंड आहे, मी बीना पाटील म्हणून म्हंटली, तो अख्खा ग्रुपच आहे त्यांचा 7-8 जणीचा. रश्मी चव्हाण म्हणून एक आहे, तर ते सार्थक हाऊसिंग सोसायटी म्हणून ते बिल्डर आहेत तिथले, तर त्यांच्या इथे सुद्धा आपलेच केक असतात. गव्हाचे केक पण, आणि छोट्या मुलांचे बर्थडे असतील तर त्यांचे आयसिंगचे केक असतात. तर त्यांच्यातल्या त्या बीना पाटीलच्या मुलाचा बर्थडे होता आणि मी काही नाही केक दिला, तिला म्हणलं आवडला का टेस्ट? हो. दुसऱ्या दिवशी मला तिने व्हिडिओ पाठवला होता. त्या व्हिडिओमध्ये तिची फ्रेंड, तिची सासू आणि जी छोटी मुलं होती ज्यांनी केक खाल्ला होता, तर असे 5-6 मुलांनी की रिप्लाय दिले होते मला अगदी की खूप यम्मी होता, मी 4 टाइम्स खाल्ला, कोणी सांगितलं मी 3 टाइम्स खाल्ला. आणि तिच्या सासूबाई पण खूप छान बोलल्या की रोहिणी केक खूप छान आहे. मग तिची फ्रेंड पण बोलली की रोहिणी केक खूप सुंदर आहे, मी मला ऑर्डर देण्यासाठी मी हिच्याकडून नंबर घेतलाय. असं म्हणजे मला अपेक्षित नव्हतं, पण हे माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं की काहीही न सांगता मोटिवेशन मिळतं आणि अशा गोष्टी अगदी म्हणजे मला माझ्या ह्या बिझनेस मध्ये फ्रेंड्समुळे खूप सपोर्ट मिळाला. आणि मला पण ते कधी कधी अरे हे असं कसं काय होतंय नाही का, तर कुठेतरी ती मी रेकीची कृपा म्हणता येईल की आपली माझी सुरुवात झाली आणि कुठेतरी त्याला वळण मिळालं. एक आज मी जे काही आहे ते फक्त मैत्रिणींच्या सपोर्टमुळे. सुंदर. त्या सर्व मैत्रिणींना म्हणजे अगदी आई झालं, मैत्रीण झालं, असं ह्या सगळ्या लेडीजच्या सपोर्टमुळे आपण एवढ्यापर्यंत जाऊ हे मला कधी वाटलंच नव्हतं. पण तुमच्या सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. सुरुवात. आणि आता जे म्हणजे माझ्या जावा वगैरे आहेत त्या पण खूप छान रिप्लाय पण द्यायला लागल्यात आणि त्याही सपोर्ट करायला लागल्या. सगळं बघून सगळं छान वाटतं म्हणजे नाही का. घरात नाही अगदी चांगलं, म्हणजे कोणी असं अपोज केलं नाही. सुरुवातीला माझे जे सासरे होते हनुमान कोंडिबा आमराळे, तर ते चेअरमन होते, तर मला तेही जरा थोडंसं होतं की म्हणजे सासरे राजकारणामध्ये असल्यामुळे घराच्या बाहेर तर पडायचं नव्हतं आणि मला तर काहीतरी करायचं होतं. तर हा बिझनेस अगदीच की लेडीजची खाण्याचा आहे आणि मलाही आनंद घेता येतोय की काहीतरी छोटे मुलं जेव्हा बघतात की त्यांची म्हणजे कोणी फुटबॉल प्लेअर असेल तर तो त्याचं फुटबॉल, त्याची ट्रॉफी, त्याचं नाव की ते बघून ते खुश होतात अगदी. तर हे क्रिएशन मलाही अगदी आवडायला लागलं. त्याच्यामुळे हे क्षेत्रच चांगलं वाटलं. छान आहे म्हणजे गृहिणींसाठी तर. आणि एक साईड बिझनेस म्हणून तुम्ही अगदीच करू शकता. आणि तुम्ही तुमची टाइम मॅनेजमेंट केली की बाबा रात्री किंवा काहीतरी आपण मॅनेज केल्याशिवाय तर काहीच होणार नाही. वेळ काढावाच लागतो. तुमची दुपारची झोप स्किप केली पाहिजे किंवा मग रात्री थोडंसं जागरण केलं पाहिजे. कष्ट तर घ्यावेच लागतात कुठलाही बिझनेस असो. हो. पण त्याच्यातनं जो आनंद मिळतो स्वतःच काहीतरी आपण करू शकतो. नक्कीच. तर तो अगदी छान आहे. तर तुम्ही जसं मगाशी सांगितलं की वर्कशॉप सुद्धा तुम्ही घेता, तर त्या वर्कशॉप बद्दल सांगा आपल्या सर्व प्रेक्षकांना. आपला 2 दिवसाचा वर्कशॉप असतो. तर पूर्ण म्हणजे व्हॅनिला बेस, चॉकलेट बेस, पूर्ण ते म्हणजे रॉ मधनं शिकण्यापासून आयसिंग, गणाश म्हणून आपला एक खूप छान केक आहे, फक्त चॉकलेटचा केक असतो तो. तर ते गणाश सुद्धा कसं बनवायचं ते मी घरी सांगते. माझा गणाशचा केक पण असा आहे की गणाश मी बाहेरनं घेतच नाही. गणाश चॉकलेट वगैरे अमूलची फ्रेश क्रीम वापरून गणाश मी स्वतःच बनवते. त्यामुळे तोही केक माझा खूप छान जातो. म्हणजे विदाऊट आयसिंग जर कोणाला, आणि कोणी कोणी चॉकलेट प्रेमी असतात नाही का, तर त्यांना तो केक अगदीच छान जातो. हे वर्कशॉप मध्ये शिकवतात. हो सगळं. ते बार्बी डॉल, परत गणाशचा केक आणि डबल लेअर केक, 2 टायर केक,
ते सगळं शिकवलं जातं. आता राखी पौर्णिमेच्या निमित्ताने काही ऑफर्स आहेत किंवा काही नवीन राखी पौर्णिमेला माझा आहेत. आता खव्याचा केकच्या ऑर्डरी आहेत अरे वा बर आणि कुकीज पण बनवणार आहे. पण म्हणजे जास्ती करून केक जाईल असं ओके. मला वाटतं. म्हणजे दोघी तिघींनी मला आधीच सांगून ऑर्डर ठेवलंय. मिळालेली हा की मला हा केक मला रक्षाबंधनला पाहिजे म्हणून. ओके. तर मला फक्त आधी ऑर्डर दिली की मग मी मॅनेज बरोबर. करू शकते. फक्त साधारण किती दिवस तुम्हाला आधी ऑर्डर द्यावी लागते कुकीज आणि केक साठी? एक दोन दिवस दोन ऑर्डर दिवस दिली आधी. तरी चालते किंवा आज ऑर्डर दिली उद्या हवी आहे ओके. तरी मी मॅनेज करते. मग बरं. असं कधी कधी सकाळी म्हणजे काही वेळेस ऑर्डर असल्या की प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मी सांगते शक्यतो मला तुम्ही 1-2 दिवस बरोबर. आधी सांगा. अगदी तयारी पण हा असते आता सगळी. हे जे माझे जे कस्टमर ते अगदी रुळलेले आहेत. त्याच्यामुळे मग ते मला काही जण 4-5 दिवस आधीच सांगतात. बरोबर. काही थीमचे केक असतात तर मग त्याला ते- वेळ लागतो थोडा हा. थीम वाला. आणि त्या गोष्टी गोळा पण कराव्या बरोबर. लागतात की हे कॅन्डल्स असतात किंवा काही जर वेगळं असलं तर ते रविवार पेठेत किंवा बरोबर. कुठेतरी शोधून जाऊन आणावं शोधून लागेल. आणावं लागतं. तर त्यासाठी आपण साधारण क्रिएटिव्ह फॉन्डंटचे केक असले तर ते आपण 2-3 दिवस आधी सांगतो. बरोबर. कारण फॉन्डंट ते क्रिएशन करून तुम्हाला सेट व्हायला 8 ते हो 10 तेवढा तास वेळ. तुम्ही लागतात. तर ते तुमचं केक वरती अगदी छान बसू शकतं. करेक्ट अगदी. त्यामुळे मी फॉन्डंट क्रिएशनला 2-3 दिवस आधी सांगायला सांगते. आणि हे वर्कशॉप बद्दल जसं मगाशी आपण बोललो तर ते कधी असतं म्हणजे महिन्यातून काही ठराविक तारखांना असतं का? शक्यतो मी थंडीच्या दरम्यान घेते. दर कारण थंडीमध्ये आयसिंग अगदी छान राहते नाही का आणि प्रॅक्टिसही करून घेता येते. ओके. साधारण नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान अच्छा मी त्यावेळेस ठेवते. असतात हो, workshop. हो. बरं. वर्षातनं 2-2, 3-3 वेळा घेतलेत मी. आता माझं एवढं 1-2 वर्षातच झालं नाहीये. ओके. पण या वर्षी माझा आहे घ्यायचा plan. विचार आहे. बर आता लहान मुलांसाठी सुद्धा घ्या तुम्ही केकचं वर्कशॉप. ऍक्च्युली मुलांना खूप छोट्यांसाठी. आवडतं ते करायला. सो रोहिणी ताई आजचा एपिसोड खूप छान झाला आणि खूप छान माहिती मिळाली आणि केक बद्दल सुद्धा आणि कुकीज बद्दल सुद्धा. सो थँक्यू सो मच. आणि ज्यांना कोणाला वर्कशॉप अटेंड करायचंय आणि ज्यांना कोणाला या यमी कुकीज आणि केक ऑर्डर करायचा आहे त्यांनी नक्की जो खाली नंबर दिलाय त्याच्यावर कॉल करा आणि ऑर्डर करा. तसंच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी रोहिणी ताईंचे इंस्टाग्राम पेज आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सर्व काही दिलंय आणि या केकची ऑर्डर पुण्यामध्ये सर्व ठिकाणी मिळणार आहे. मला क्रिएशन बरोबरच गाण्याची सुद्धा आवड आहे. तर आता म्हणजे ह्या दोघी पण मैत्रिणीच आलेल्या आहेत आणि हा सगळा बिझनेस म्हणजे माझा सुरू होण्यासाठी सगळ्या मैत्रिणींचा सपोर्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे एक फक्त लेडीज साठी खास एक छोटस कडवं म्हणतीये. फिरुनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी आवाहणाऱ्या गाण्यातुनी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी आवाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. थँक्यू. सो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट किंवा हा एपिसोड जाऊ दे जेणेकरून ज्यांना हेल्दी केक आणि हेल्दी कुकीज ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यापर्यंत हा पोहोचेल. धन्यवाद.